नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण अगदी पांढरे शुभ्र दुप्पट फुलणारे बटाट्याचे वेफर्स कसे करायचे ते बघणार आहोत। उन्हाळा आला की वाळवणाची सुरुवात होते, त्यात सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेफर्स। ते जवळपास वर्ष दीड वर्ष आरामात टिकतात। पण हे वेफर्स बनवताना बऱ्याच जणांना अडचणी कुठे येतात तर ते वेफर्स एकतर काळवंटात किंवा तळल्यानंतर असे नीट तळले जात नाहीत, कुडकुडीत लागतात किंवा जरी नीट तळले तरी सुद्धा असे खुसखुशीत लागत नाहीत। तर इथं मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात ज्यामुळे तयार होणारे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र होतील, दुप्पट फुलणारे होतील आणि तळल्यानंतरही तितकेच चविष्ट लागतील। तर बटाटा कसा निवडायचा, त्यानंतर तो किसायचा कसा, व्यवस्थित सगळं टायमिंग सांगितलेलं आहे, प्रमाण व्यवस्थित दिले, त्यामुळे तयार होणारे वेफर्स एकदम परफेक्ट होतील। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। बटाट्याचे वेफर्स करण्यासाठी इथं मी 2 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत। वेफर्ससाठी बटाटा निवडताना असा लांब मोठा बघून निवडा, म्हणजे चिप्स सुद्धा तसेच मोठे होतात। आता याचं साल काढून घ्यायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा निवडत असताना पातळ सालीचा घ्या आणि तो थोडासा नख लावून टोकरला तर पिवळसर दिसला पाहिजे। खूप पांढरा शुभ्र बटाटा असेल किंवा जाड सालीचा बटाटा असेल तर त्याची चव गोडसर लागते आणि चिप्स चवीला चांगले होणार नाहीत। तर सगळे बटाटे आपण असे सोलून घ्यायचे आणि लगेच ते थंड पाण्यामध्ये किंवा नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। तर इथं मी सगळे बटाटे साल काढून पाण्यामध्ये टाकून ठेवलेत। आता हे बटाटे आपल्याला किसून चिप्स पाडून घ्यायचे। जर तुम्हाला बटाट्याचे चिप्स गोल हवेत तर बटाटा असा आडवा पकडा आणि जर तुम्हाला बटाट्याचे चिप्स लांब हवेत तर असा उभा पकडायचा, म्हणजे मग तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये चिप्स पाडता येतात। आता चिप्स पाडताना पाण्यामध्ये पाडायचे, म्हणजे मग ते काळे पडणार नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे चिप्स पाडत असताना आपल्याला बटाटा उलटा फिरवायचा नाहीये। हे बघा, फक्त एकाच दिशेने बटाटा फिरवून घ्यायचा, मागे परत न्यायचा नाही। जर तुम्ही बटाटा असा पुढे मागे करत किसला तर ते चिप्स अर्धे पडतात, असे गोल पडणार नाही। तर तुम्ही बघू शकता आपण एकाच दिशेने बटाटा फिरवतोय, त्यामुळे अगदी गोल आकारामध्ये चिप्स तयार होत आहेत। तर सगळे बटाट्याचे चिप्स आपल्याला असेच करून घ्यायचे। जर चिप्स खूप पातळ पडत असतील तर सुकल्यानंतर ते अगदी कागदासारखे होतात आणि तळताना करपतात, त्यामुळे ते चिप्स थोडेसे जाडच पाडून घ्यायचे। तर अशाच प्रकारे इथं मी सगळ्या बटाट्याचे चिप्स पाडून घेते। तर इथं मी साधारण 2 बटाट्याचे चिप्स एका छोट्या भांड्यात पाण्यात काढून घेतले होते। आता ते मी दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये टाकून घेते आणि अशाच पद्धतीने मी साधारण 2-2 बटाट्याचे चिप्स छोट्या भांड्यात काढते आणि मग मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेते। तर सगळे चिप्स इथं मी किसून घेतलेले आहेत। हे बघा, खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही आणि सगळे चिप्स अगदी एकसारखे तयार झालेले आहेत, कुठेच तुटलेले नाही आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतं, ते स्टार्च आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यामुळे हे चिप्स आपल्याला जवळपास 3 ते 4 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जर आपण बटाट्याचे चिप्स नीट धुतले नाहीत तर चिप्स आपले काळे पडू शकतात। तर इथं मी बघा दुसऱ्या एका भांड्यामध्ये परत चिप्स काढून घेतले आणि आता परत तिसऱ्यांदा स्वच्छ धुवून घेते। तर पाणी एकदम नितळ होईपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे। तुम्ही जर धुतले आणि थोडेसे हाताने चोळून धुतले आणि पाणी जर गढूळ दिसत असेल याचा अर्थ अजून स्टार्च आहे। आता मी चौथ्यांदा चिप्स धुवून या भांड्यामध्ये काढून घेते आणि तुम्ही बघू शकाल की पातेल्यातलं पाणी एकदम स्वच्छ निघतंय। हे बघा, आता तुम्हाला नितळ पाणी दिसतंय, याचा अर्थ याच्यातलं स्टार्च बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे। हे बघा, एकदम स्वच्छ पाणी आहे। आता हे चिप्स आपल्याला असेच साधारण 2 ते 3 तासासाठी या थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचे। थंडमध्ये अगदी बर्फाचं पाणी नको आहे, साध्या पाण्यात ठेवून द्या किंवा तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चिप्स करायला घेतले तरीही चालतील। तर इथं तुम्ही बघितलं, आपण बटाट्याचं साल काढलं तेव्हा सुद्धा त्याला पाण्यामध्ये ठेवलं। आपण जेव्हा जेव्हा बटाटा काहीही त्याच्यावर प्रक्रिया केली तर बटाटा पाण्यामध्येच ठेवला, कारण जो तो पाण्याबाहेर ठेवला तर तो काळवंटतो आणि चिप्स सुद्धा काळवंटण्याची शक्यता असते। तर इथं आपण चिप्स बनवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळी आपण चिप्स पाडत असतो, म्हणजेच किसणीने किसत असतो, त्यावेळी तो बटाटा संपूर्णपणे किसणीवर फिरवला गेला पाहिजे, म्हणजे अगदी व्यवस्थित बटाटा जसा आहे तसे संपूर्ण चिप्स तयार होतात। जर तुम्ही त्याला असं उलटं फिरवत किसत गेला तर मात्र चिप्स अर्धे अर्धे पडतात। दुसरं म्हणजे चिप्स तयार झाल्यानंतर ते आपल्याला 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे तोपर्यंत धुवून घ्यायचे जोपर्यंत ते पाणी नितळ होत नाही। याचं कारण म्हणजे बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतं, आपण त्याला जितकं जास्त स्वच्छ धुवून घेतो तितकं ते स्टार्च निघून जातं आणि चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतात।
आता बटाट्याचे चिप्स तुम्हाला ज्या दिवशी करायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी रात्रीसुद्धा तुम्ही ही सगळी प्रोसेस करून हे चिप्स थंड पाण्यामध्ये टाकून रात्रभर तसेच ठेवून दिले तरी पण चालतील. पण थंड पाण्यामध्ये टाकणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे जे चिप्स तयार झालेत ते चांगले कडक होतात आणि त्याला चवही चांगली येते. इथं अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2 तास चिप्स असेच पाण्यामध्ये ठेवले तरी पण चालेल. तर इथं मी जवळपास चिप्स पाण्यामध्ये ठेवून 2 तास झालेले आहेत. आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊ. तर 2 तासांनी बघा चिप्स असे थोडेसे कडक झालेत, कारण आपण याला थंड पाण्यामध्ये ठेवलं होतं. आपण याला दुमडलं तर ते तुटतात आणि याच्यातलं उरलं स्टार्च पण पाण्यामध्ये निघून गेलं आहे. आता आपण चिप्स उकळायला घेऊ. चिप्स उकळण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी भरपूर घ्यायचं. यामध्ये घालूयात 3 टेबलस्पून मीठ आणि अगदी थोडीशी तुरटी कुटून घातली. अगदी पाव चमचा तुरटीची पावडर असेल. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे चिप्स घालायचे. लक्षात घ्या, चिप्स पाण्यामध्ये सोडत असताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि पाणी खळखळ उकळतं असावं. जर तुम्ही कमी गरम पाण्यामध्ये किंवा पाणी उकळत नसताना चिप्स सोडले तर ते अगदी भाजीसारखे मऊ शिजू शकतात. त्यामुळे गॅस मोठा ठेवा आणि हे चिप्स या मोठ्या भांड्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये काढून घ्या. तर सगळे चिप्स या भांड्यामध्ये बसतात, त्यामुळे एकाच वेळी मी सगळे चिप्स उकळून घेते. तर इथं मी सगळे चिप्स या उकळत्या पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता चिप्स यामध्ये टाकले, त्यामुळे पाण्याची उकळी गेलेली आहे. आता हलक्या हाताने हे चिप्स आपल्याला असे ढवळून घ्यायचे, ते तुटून द्यायचे नाहीत. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आणि आता परत या पाण्याला उकळी आणायची आहे. तर गॅस मोठाच ठेवूयात आणि याच्यावर झाकण ठेवूयात, म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल. तर साधारण एक 5 ते 6 मिनिट लागतील. आता चिप्स आपण झाकून त्याला उकळी यायची वाट बघत असतो, त्यावेळी फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला मध्ये मध्ये चिप्स हलक्या हाताने ढवळून घ्यायचे 1-1 मिनिटांनी, म्हणजे ते सगळीकडून एकसारखे शिजतात. तर आता एक 5 ते 6 मिनिट झालेली आहेत. याला हलकी उकळी येऊ लागली आहे. बहुतेक हे झाले असावेत. आता याला आपण परत एकदा तळापासून हलक्या हाताने हलवून घेऊ आणि एकदा चेक करूयात. आता हे ओळखायचं कसं की आपले चिप्स शिजलेले आहेत. तर हे थोडेसे बघा आता ट्रान्सपरंट दिसत आहेत. आपल्याला चिप्स 80 ते 90% शिजवायचे. तर याला थोडंसं फुंकर मारून थंड करायचं. आता याला ज्यावेळी आपण असं दुमडून तोडतोय त्यावेळी हे पटकन तुटत नाही आहेत, असे फाडल्यानंतर फाटत आहेत. पण अजून हे तितके ट्रान्सपरंट वाटत नाही आहेत. साधारण अजून 1 मिनिटभर याला असंच ठेवून देऊयात. पुन्हा मी याला ढवळून घेते आणि पुन्हा 1 मिनिटासाठी झाकून ठेवते. अजून 1 मिनिटभराने आता याला चांगली उकळी आलेली आहे. आता हे चिप्स झाले असणार. आपल्याला ते खूप मऊ शिजवायचे नाही आहेत, हे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे बघा आता चिप्स अजून ट्रान्सपरंट दिसू लागलेले आहेत. आता याला पटकन उकळत्या पाण्यामधून एका पसरट भांड्यामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ. तर इथं मात्र आपल्याला घाई करायची आहे. चिप्स आपल्याला खूप मऊ शिजवायचे नाही आहेत. तर याला पटकन अशा मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचं आणि परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही याला खूप वेळ असंच पाण्यामध्ये ठेवलं तर चिप्स अगदी गाळ शिजले जातील आणि मग तुम्हाला त्याचा लगदा मिळेल असे चिप्स मिळणार नाहीत. तर सगळे चिप्स मी काढून घेतलेत. आता लगेच याला गरम गरम असतानाच कॉटनच्या कपड्यावर किंवा एखाद्या पॉलिथिनवर सुकवायला टाकायचं. तर तुम्ही एका वेळी असे भरपूर चिप्स टाकून हाताने पसरू पण शकता, पण जर कमी प्रमाण असेल तर तुम्ही एक एक करून टाकलं तरी चालेल. तर सगळे चिप्स इथं मी सुकायला टाकलेले आहेत. तर साधारण 1-2 दिवसामध्ये चिप्स अगदी व्यवस्थित सुकतील. आता जेव्हा आपण वेफर्स पाण्यामधून उकळून घेतलेले आहेत तर फक्त आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची. एकतर भांडं मोठं घ्या, पाणी भरपूर उकळायला ठेवा, कारण ते चिप्स जर खूप छोट्या भांड्यात तुम्ही उकळायला ठेवले किंवा पाणी कमी घेतलं तर ते एकमेकांना चिकटून त्याचा लगदा होऊ शकतो. दुसरे म्हणजे पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊन द्या. खळखळ उकळी आली की मग त्याच्यामध्ये मीठ घाला आणि थोडीशी तुरटी घाला. तुरटी घातल्यामुळं जे आपले चिप्स आहेत त्याचा रंग एकदम पांढरा शुभ्र होतो. आणि मिठाचं प्रमाण तुम्हाला जपून घालायचं आहे, कारण आपल्याला सुरुवातीला हे चिप्स जरी जास्त दिसत असले तरीसुद्धा सुकल्यानंतर मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. त्यामुळं अगदी काळजीपूर्वक मिठाचा वापर करायचा आहे. तर तुमच्याकडे जर ऊन येत असेल, चांगलं कडकडीत ऊन येत असेल तर अगदी 1-2 दिवसामध्ये चिप्स आरामात सुकतात. पण ऊन येत नसेल तर तुम्ही सूर्यप्रकाशात तरी कमीत कमी त्याला खिडकीपाशी वगैरे वाळवत घाला आणि अगदी जर शक्य असेल तर सुकल्यानंतर तासभर तरी कडकडीत ऊन द्या. इथं मी याला 2 दिवस आता सुकवून घेणार आहे. तर बरोबर 2 दिवसांनी चिप्स आपले सुकलेले आहेत. माझ्याकडे सुद्धा अगदी कडकडीत ऊन येत नाही तरीसुद्धा तुम्ही बघू शकता चिप्स अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. अजिबात त्याचा रंग काळवंडलेला नाही आहे.
आणि इथं तुम्ही बघू शकता चिप्स अगदी एकसारखे दिसत आहेत, अजिबात तुटलेले नाही आहेत, काळे पडलेले नाही आहेत आणि अगदी छान तयार झालेत. चिप्स सुकले हे कसं ओळखायचं, तर अगदी 2 दिवस लागतात, फार वेळ लागत नाही. तरीसुद्धा असे एका हाताने लगेच मोडले जातात, इतके व्यवस्थित ते सुकले गेले पाहिजेत. आता चिप्स तळून घेऊयात. त्यासाठी इथं मी सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल गरम करायला ठेवलं आहे. हे तेल तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल मध्यम गरम झालं, याच्यामध्ये चिप्स तळायला टाकूयात. तेल खूप कमी गरम असेल तर चिप्स नीट तळले जात नाही, हे लक्षात घ्या. तर हे बघा, चिप्स अगदी मस्त फुलत आहेत, अगदी मस्त एकसारखे चिप्स झालेले आहेत. तेलात टाकल्या टाकल्या करपत नाही आहेत, लाल होत नाही आहेत, याचा अर्थ आपले चिप्स एकदम परफेक्ट झालेले आहेत. तेलकट होत नाही आहेत, छान खुसखुशीत झाले आहेत. तर आपण लागेल तेवढे चिप्स असेच तळून घेऊयात. तर इथं मी थोडेसे चिप्स तळून घेतलेत, तुम्ही बघू शकता अगदी एकसारखे झालेले आहेत, खूप पातळ झाले नाहीत किंवा असे करपले नाही आहेत आणि तोडल्यानंतर अगदी सहज तुटत आहेत, इतके खुसखुशीत झालेले आहेत. तर तयार झाले अगदी पांढरे शुभ्र दुप्पट फुलणारे अजिबात कडक न होणारे बटाट्याचे वेफर्स. तर इथं आपण 2 किलो बटाटा घेतला होता, तर तेवढ्या प्रमाणामध्ये फक्त 1/2 किलो वेफर्स झाले. पण तळल्यानंतर हे चवीला अप्रतिम लागतात, हलके फुलके असतात पण भरपूर असतात. इथं सांगितलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी नक्की वापरा. त्याचसोबत जे मी तुम्हाला बटाट्याचे चिप्स उकळण्याचं टायमिंग सांगितलेलं आहे, ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही फॉलो केला तर तुमचे वेफर्स देखील अगदी असेच होतील, अजिबात कडक होणार नाहीत, खूप तेलकट होणार आहेत, छान खुसखुशीत होतील. तर करून बघा ही रेसिपी, मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.